मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे महाशिवरात्री। तर आपण तसे रताळे खाऊन कंटाळा, जर दुधामध्ये असे शिजून खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर झटपट होणारी 5 मिनिटांमध्ये आपली रताळ्याची रेसिपी मी त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी बनवणार आहे खीर उपवासाची रताळ्याची। तर मी इथं रताळे शिजून घेतलेले आहेत। आपल्याला अशा पद्धतीने शिजून जास्त पण आपल्याला शिजून घ्यायचे नाहीत, 70% आपल्याला इथे शिजून घ्यायचे। शिजून घेऊन आपल्याला किसणीने किसून घ्यायचे। मी इथे घेतलेले आहेत बदाम, 2 चमचे तूप घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे दूध घेतलेला आहे 1 वाटी। मी इथं ठेवलेलं आहे कढई गरम करायला। सर्वात अगोदर आपल्याला जे तूप घेतलं होतं ना, 2 चमचे तूप आपल्याला अगोदर कढईमध्ये टाकून घ्यायचं। ते थोडंसं गरम करून आपण जे बदाम घेतलेले आहेत ना, आपल्याला ते तुपामध्ये तळून घ्यायचे। तर तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे। अशा पद्धतीने तुपामध्ये ना असे ड्रायफ्रूट जर तळवले ना, खूपच खायला टेस्टी लागते खीर। आता आपण ते तळलेले आहेत बदाम, ते आपण काढून घेऊ। त्याच तुपामध्ये जे आपण रताळे किसून घेतलेले आहेत ना, ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे तुपामध्ये। तर आपण तुपामध्ये फ्राय करून घेतलेला आहे 1 किस रताळ्याचा। आता आपण घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये दूध घातल्याच्या नंतर छान असं आपण मिक्स करून घेऊ। जे आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट आहेत ना, मी त्याच्यामध्ये मनुके सुद्धा घेतलेत थोडेसे, हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिटं हे शिजून घेऊ। मी इथे घेतलेली आहे साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त गोड टाकू शकता। मस्त अशी आपली इथे खीर तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। आपण ती आता एका डिशमध्ये काढून घेऊ। मस्त अशी रताळ्याची आपली इथे खीर तयार झालेली आहे। माझा व्हिडिओ जरी आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।